मराठी महिने आणि सण. मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते. या महिन्यात गुढीपाडवा साजरा केला जातो. आपले नववर्ष आपण गुढी उभारून साजरे करतो. वसंत ऋतूची सुरुवात चैत्र मासात होते. दुसरा महिना आहे वैशाख. या महिन्यात अक्षय तृतीया साजरी केली जाते आणि हो, उन्हाळ्याची सुट्टी पण याच महिन्यात असते. तिसरा महिना आहे ज्येष्ठ. बायका या महिन्यात वटसावित्रीचा सण साजरा करतात. वडाचं झाड रात्रीसुद्धा ऑक्सिजन देतं आणि झाडाचा प्रत्येक भाग औषधी आहे. आषाढ महिन्यात पावसाची सुरुवात होते. वारकरी विठू माऊलीच्या दर्शनासाठी वारी करतात. गुरुपौर्णिमा पण ह्याच महिन्यात साजरी केली जाते. श्रावण महिन्यात ऊन पावसाचा खेळ अनुभवायला मिळतो. निसर्ग हिरवगार होतं. दहीहंडी, नागपंचमी, रक्षाबंधन असे अनेक सण साजरे केले जातात. गणपती बाप्पा मोरया या गर्जाने बाप्पाचं आगमन होतं ते भाद्रपद महिन्यात. विघ्नहर्ता हा सर्वांचा लाडका आहे आणि म्हणूनच गणेश उत्सव महाराष्ट्रात धूमधडाक्यात साजरे करतात. अश्विन महिन्यात दसरा साजरा केला जातो. एकमेकांना आपट्याची पाने सोने म्हणून दिले जाते. या महिन्यात श्रीरामाने रावणाचा वध केला आणि म्हणून ह्या दिवशी रावणाची प्रतिमा दहन करतात. जय श्रीराम. कार्तिक महिन्यात सर्वांचा आवडता सण दीपावली असते. सुबक कंदील, पणत्या, दिवे, फटाके आणि भरपूर फराळ आणि हो, दिवाळीची सुट्टीही. मार्गशीर्ष महिन्यात बायका हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. या महिन्यात गुरुवारी लोक उपवास धरतात आणि महादेवाची पूजाही करतात. पौष. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. या महिन्यात मकर संक्रांत साजरी केली जाते. गच्चीवर जाऊन पतंग उडवायला खूप मजा येते. माघ महिन्यात शिवरात्री असते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा. जय भवानी, जय शिवाजी. फाल्गुन महिन्यात होळी आणि धुलवड साजरी केली जाते. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन.